जय श्रीराम. जय श्रीराम. तर मंडळी या ठिकाणी फायनली आपल्याला ओम भेटलेला आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. दादा जसे व्हिडिओनी दिसतात त्याच्यापेक्षा पण सुंदर आहेत आणि मला लय चांगलं वाटू राहिलं दादासोबत भेटून. खूप चांगलं वाटू राहिलं. या ठिकाणी बढियापैकी आपण आता काही व्हिडिओ वगैरे काढू आणि ब्लॉग जे तुम्ही तो कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला माणूस मोठा झाला पाहिजे. जय श्रीराम. जय श्रीराम. या ठिकाणी आपल्याला तेलाराचा फॅन सुद्धा भेटलेला आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हे पाय भाऊ दादा आपल्याला म्हणायचं नाही की गाडीने अति वेळेवर धोका दिला आम्हाला. हे पाय पुरी गाडी बंद पडली. धोका दिला रे बा. हो ना तो हर उन्हीतनी धोका दिला. गुलीगत धोका. हो ना लेका. तर मंडळी आपण जे आपण थोडंफार फिरलो पण आपण बाहेरचं खात नाही तुम्हाला माहित आहे. तर त्या कारणाने मग भाऊ जयचे भक्त आहेत असे महादेव. तर बरोबर आम्ही महादेवापाशी येऊन बसलो. तुम्ही पाहू शकता भक्तिमय वातावरण. हे भक्तिमय वातावरणातच घेऊन जाते. तर या ठिकाणी आम्ही फ्रुटी वगैरे घेऊन आलो बढियापैकी. तर भावांनो आम्ही फ्रुटी घेतली. तुम्ही जर बाहेर कुठे गेले तर रसगीस पिझा. आम्हाला एवढं रस नाही भेटला. तर मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकतो ओम सोबत मी आलेला इथे माईक घ्यायसाठी. आणि आपण त्याला पहिले त्याचा आता विचारू त्यानं व्हिडिओ पाहिला की नाही पाहिला आपला. तर मंडळी फायनली आपल्याला जो माईक पाहिजे होता तो आपल्या समोर आलेला आहे. हॉलीलँड लार्क M2चा. मन लय मोठं करून हा माईक घेतलेला आहे आपण 13,500चा. 15,000पर्यंत भेटत होता. आता बरेच याचे भाव कमी झाले म्हणते. तर मग काय आपल्याला येणं 13,500 लावला बरोबर. तर आपण घेतलेला आहे सध्या. तर आपण याची आता अनबॉक्सिंग करू बढियापैकी. तुम्ही व्हिडिओ पहा. व्हिडिओ आपला ओम शूट करत आहे. 13,500चा माईक. बडे लोक बडे बडे बाते. हा माईक आहे. माईक एवढा महाग आहे की त्याला खोलायला पण आम्हाला अर्धा घंटा लागू राहिला. साधा आहे का? हॉलीलँड ही माईक आहे. मस्त आहे. सगळ्यात पहिले आपल्या दुकानाचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगून द्या. सहयोग डिजिटल लॅब, कॅमेरा शॉपी, शास्त्री स्टेडियम, टावर चौक, अकोला. तर काय काय ओम कसं वाटू राहिलं माईकचा आवाज येईन काय? हॅलो काय कसं ऑर्डर राहिलं? बढिया एकदम बढिया वाटू राहिलं. ते लावल्यानं कसं वाटू राहिलं तुला? मस्त ऑर्डर. काही म्हणजे कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल म्हणजे असं गोलही घुमलो तरी असं चालते ना एकदम. चाललं बोललो हल्लं तरी पण काही पळू नाही राहिला काही. नाही ना जमलो मग. तर नमस्कार मंडळी मी सुशील लोणकर भक्त मारुती रायाचा या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं सरचे स्वागत करतो. तर माझ्यासोबत आहे सध्या ओम. तुला परिचय देऊन दे. तुम्ही पहा मित्रांनो आवाज कसा येत आहे, क्लिअर येत आहे का नाही ते. आम्ही आता पहिल्यांदा हे माईक यूज करू राहिलो आणि आवाज कसा येऊ राहिला. आता मी दूर चाललो. तुम्ही सांगा क्वालिटी कशी आहे ते. हो पहा. तर मंडळी आपण माईक चेक केलेला आहे. बाई इथं मला लागलेलं आहे आणि एक ओम भोजायला लागलेला आहे. तर आवाज क्लिअर येऊन राहिला. तुम्ही सांगा आता की बघ ब्लॉगची क्वालिटी वाढली का नाही. तुम्हाला कॉन्टेंट हे तुमच्यासाठी आणलं फक्त. हे फालतूचा खर्च नाही आहे. फक्त तुम्हाला चांगला ऑडिओ भेटला पाहिजे. तुम्ही आमचे ब्लॉग्स पाहिले पाहिजे बस याच्यासाठीच आणलं ते. आणि बस दुसरं काही नाही. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ पाठवून द्या यार. पाठवून द्या. तर पाहू आता पुढे काय होतं. ब्लॉग कंटिन्यू करा. हे बरोबर पैकी ठेवून देतो. आमचे व्हिडिओ पाहिजे कसे वाटतात काय वाटतात. तर भाई पोट्यो इथं मोठं बिल. आता माईक घेतला तर मोठं बिल पे करणं चालू आहे. तर मंडळी या ठिकाणी आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर मग सुशील दादाला विचारू आपण की तुम्हाला एवढं मोठं पेमेंट करून कसं ऑर्डरला म्हणाले. स्वतःच्या पैसा नाही, स्वतःची कमाई. हे म्हणतात हे महत्वाची गोष्ट आहे. स्वतःच्या हे पैसे काढले पहिले मला नंतर बाकीचं पाहिलं मी. सांगा कोणाचं प्रमोशन करत असतो. जय श्रीराम दादा. आपलं काय नाव आहे ना म्हटलं? रोश एडिट्स. हे काय राहते आपलं? एडिटिंगचं. बिलकुल. जय श्रीराम. तो मंडळी या ठिकाणी पाहू शकता आपण वैष्णवीच्या घरी आलेला. पण वहिनीची कंडिशन पाहू शकता. साडी तर घातली ते ना पण साडा त्या कुत्र्यात मन आहे. हॅशटॅग मॅगी. कसे करतात वहिनी. ए बाई असं नको करू. डबल येते नसते तिकडे. ओ नो. आता खतरनाक व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या इंस्टाग्रामवर. सापाचा पाहिजे तुम्ही. चला आम्ही काढतो आता. तर मंडळी आपण सध्या अकोल्यामध्ये आपल्यासोबत रोशन दादा आहे. तिकडे वहिनी साहेब आहेत आपल्या वैष्णवी वहिनी. तर आपण आता जाणार आहे आपल्या अकोल्यातले राजराजेश्वर मंदिरात. त्या ठिकाणी महाआरती आहे. वहिनीचं म्हणणं आहे की दररोज त्या ठिकाणी 10 वाजता महाआरती असते. जे आपण आरती पाहतो का नाही श्रावण महिन्यात तशी रोज होते पण आपल्याला त्यावेळेची दिसते. पण आपण आजची आरती पाहू आणि त्या ठिकाणी कसं काय वातावरण राहते ते आपण पाहू. कोण की माय दुखू राहिलं तर डोकसं. तर दादा वहिनी म्हणत आपण सरळ एक काम करू. पहिले मंदिरात जाऊ, तिथे दर्शन घेऊ. कोण की आमचे जेवण वगैरे बढियापैकी झालेले आहेत. आणि रोशन दादा तुम्ही तर ओळखताच. आपली सिरीज लय खतरनाक व्हायरल झाली ती माझ्या भावाचं लग्न नाही.
तर चला मग तुम्ही ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करा. जय श्रीराम. तर पहा मंडळी, अकोल्यात नवरात्राची तयारी, या ठिकाणी लाइटिंग वगैरे लागलेली आहे. आज दिवसभर मंडळी मी गाडी चालवली, त्या कारणानं गाडीतलं पेट्रोल सरलेलं आहे असं म्हणणं आहे दादाचं. तर पहा त्याची आयडिया पहा, त्याचा दिमाग पहा. सरलं खरी पेट्रोल, पण गाडीत एक बॉटल भरून असतेच. आणि आपल्या वहिनीला काही तुम्ही कमी समजू नका, लय मोठी हस्ती आहे. आता तुम्ही म्हणसान कसं काय, हा ते रांगोळीचं कसं आहे म्हटलं वहिनी आपल्या, हां रेडीमेड. आता मंडळी आपण जे रांगोळी काढतो, आता समोर दसरा आहे, दिवाळी आहे, तर आपण बऱ्याच रांगोळ्या अशा वेस्ट करतो. ठीक आहे, एक ते जुनी प्रथा आहे. आपल्या वहिनीनं जे आहे ते रेडीमेड रांगोळ्या तयार केलेल्या आहेत, जे की आपण ते लावून आपल्या घरासमोर ठेवून दिवे वगैरे लावू शकतो. म्हणजे जशी नाही तशी आपल्याला डिझाईन भेटते. हो, आपण सध्या राजराजेश्वर मंदिरात पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आपण गाडी पार्क केली. मोबाईल बनवता पाहत असतो. तर मंडळी या ठिकाणी राजराजेश्वर मंदिरात आपण पोहोचलेलो आहोत. पहिले पाय धुवा लागतात आले आले. तर मंडळी या ठिकाणी पहा, हर हर महादेव. तर मंडळी खरंच प्रसन्न झालं वातावरण या ठिकाणी आरती करून, बढिया वाटलं. विशेष म्हणजे सगळेजण आरती देतात, मला पहिल्यांदा माहीत पडलं, पण की प्रत्येक मंदिरात देत नाहीत प्रत्येकाला आरती. झालं आता जातात ना कुठं रे भाऊ. तर मंडळी आता तुम्ही अकोल्यात आले, नक्की अकोल्यातले असते नक्की रात्री 10 वाजता या ठिकाणी आरती राहते दररोज. तर अवश्य तुम्ही लाभ घ्या. सगळे विघ्न दूर होतात, टेन्शन दूर होते. माझ्या डोकं दुखायला तुम्हाला मी येताना सांगितलं होतं. अरे बापरे, तुषार ढोकणे भेटला बा. तुषार ढोकणे, जय श्रीराम. दर्शन आपल्या दादानं वैष्णवी वहिनी आईस्क्रीम नाही दिली, पण हे का ते शोभलं नाही काय. बरोबर त्याने त्याच्यासाठी बरोबर ताक घेतलं लस्सी बनवण्यासाठी घरी. आज त्याला शनिवार आहे, तर त्याने बरोबर त्यासाठी बरोबर आलूचिप घेतलं. आणि वहिनीची कदरच नाहीये. दादा म्हणते मी रात्रभर रडीन म्हणते. रड मग, आता काय करता. एवढा 4-5 दुकानं गेले बरं मंडळी तिकडे समोरून, पण मोबाईल खिशात असल्याने व्हिडिओ काढू शकलो नाही मी. जय मा भवानी. तर मंडळी आपण आलेला सध्या आपल्या दैगाव गावंडीतल्या म्हणजे अकोल्या जवळच्या श्री भवानी मातेच्या मंदिरात. उद्यापासून नवरात्र चालू होणार आहे, तर या ठिकाणी तयारी चालू आहे मंडळी. पाहू शकता इकडे भागवत असते 9 दिवसाचं. या मंडळी आपण भवानी मातेचं दर्शन करून घेऊ. जय मा भवानी. हा काय म्हणतात डॉक्टर साहेब, काय म्हणतात. हा अच्छा, हे बा मंडळी आपली इकडे मित्र मंडळी, आणि इकडे सदन कास्तकार हे चालले वावरात. काय काय घेऊन चालले निलेश भाऊ तुम्ही वावरात. फवारे चालले. औषधच नाही औषध कोण घेतली तर खुशी नाही. तर मंडळी आपण सध्या मंदिरातून आलेला, आणि हा इकडे पवन दादा आपला काढला तिचा काढला. जय श्रीराम. पायरेले का पहा मंडळी, मावशीने 100 रुपये दिले मला. सांगा, 500 दिले वहिनीले. अच्छा 2. बाप रे बाप. हा नाही होऊन राहिला. वहिनीले तर 500 येणार पुरे. अच्छा काय. मंडळी आपण दैगावून अकोल्याला चाललो होतो आता रिटर्न. तर आपल्याला इथे सबस्क्रायबर भेटलेले आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम दादा. जय श्रीराम दादा. जय श्रीराम. ते आपल्याला सेल्फी वगैरे काढली, बढिया वाटलं त्याला भेटून. कुठे असतो. आणि विशेष म्हणजे आपल्या रोशन दादाचे मित्र आहेत ते. फायनली तर आपल्या दादाने आपल्याला सोडून दिलेलं आहे बढियापैकी. दादा वहिनीने आपल्या अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर. चला मग इकडे 5 ट्रेन उभी आहे सध्या. अकोला आपली.